हॅलो, माइंडफुल टेल्स या आपल्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली लास्ट टाइमची गोष्ट दादागिरी करू नको ह झंप्या, की तुम्ही पाहिली, ऐकली, तुम्हाला ती खूप आवडली आणि तुम्ही आम्हाला हळूच कॉल करून तुमचा कुठला फ्रेंड दादागिरी करतो करते हेही सांगितलं, त्याबद्दल थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. आजच्या गोष्टीचं नाव आहे लाजाळू वेणू. आनंदवन जंगलात जम्बो पांडा, सिम्बा बेबी सिंह, स्नोबेल रान मांजर, कालू बिबट्या आणि ढंपू घुबड हे मस्त लपाछपी खेळत होते. सिम्बावर राज्य होतं. जम्बो पांडा हा भला मोठा असल्यामुळे तो कुठेही लपला तरी पटकन दिसत होता. त्यामुळे सिम्बाने जम्बोला लगेच धरले आणि मग ते दोघं मिळून बाकीच्या प्राणी मित्रांना शोधायला लागले. झाडामागे लपून चुळबुळ करायला लागल्यामुळे ढंपू घुबड पण लगेच आऊट झाले. मग सिम्बा कालू आणि स्नोबेल पैकी कोणी सापडतंय का हे पाहत होता. एका हिरव्यागार झाडामागे स्नोबेल रानमांजर गपचूप लपून बसले होते. त्याच वेळी त्याला शेजारी कोणीतरी बसलंय हे दिसले आणि स्नोबेलला पाहून शेजारी जे कोणी बसले होते ते धूम पळाले. शेजारी कोण बसलं होतं आणि ते असे पळून का गेले हे पाहायला स्नोबेल बाहेर आला आणि आऊट झाला. स्नोबेलला पाहून जे धूम पळून गेले ते दुसरे तिसरे कोणी नसून आनंदवनातले लाजाळू वेणू शेकरू म्हणजेच वाईल्ड स्क्विरल होते, जे कायम एकटे एकटे राहायचे. कोणात फार काही मिसळायचे नाही. आपण कोणाशी बोलायला गेलो आणि त्यांना ते आवडलं नाही तर, किंवा आपण कोणासोबत खेळायला गेलो आणि त्यांना जर आपल्यासोबत खेळायचं नसेल तर, या विचाराने वेणू शेकरू एकटेच राहायचे. तेवढ्यात कालू बिबट्या अगदी न कळत वेणूच्या जवळ जाऊन लपला. कालूला पाहून वेणू घाबरलाच. तो धूम पळून गेला. त्यामुळे सिम्बाला तिकडे कोणीतरी आहे असा अंदाज आला आणि त्याने कालू बिबट्याला पकडलं. सगळे छान लपाछपी खेळत असताना वेणू मात्र त्यांना लांबूनच पाहत होता. खेळून झाल्यावर सगळे झाडांच्या सावलीत निवांत गप्पा मारू लागले. त्यांच्या या गप्पा लांब बसलेला लाजाळू वेणू ऐकत होता. वेणूला पाहून कालूने त्याला त्यांच्यासोबत गप्पा मारायला हाका मारल्या, पण वेणू काही आला नाही. नंतर जम्बो त्याला जवळ जाऊन बोलवायला गेला तर वेणूने जम्बोकडे पाहिले सुद्धा नाही. त्यावर असा काय हा विचित्र आहे असं जम्बो म्हणाला. त्यावर अरे हा लाजाळू वेणू आहे, लाजाळू वेणू असं उत्तर कालूने दिले. पण म्हणजे नक्की कोण असा प्रश्न जम्बो, ढंपू, सिम्बा, स्नोबेल यांना पडला. त्यावर कालू सगळ्यांना सांगू लागला, अरे काही महिनेच झाले हा माझा नवीन मित्र वेणू शेकरू माझ्या घराशेजारीच राहायला आला. तो नवीन नवीन होता तेव्हा तर माझ्याकडे बघायचं सुद्धा नाही. मी काहीही विचारलं तर एकतर हो म्हणून नाहीतर नाही म्हणून मान हलवायचा, बोलायचं काहीच नाही. तो फारसा बोलत नसल्यामुळे आपल्या आनंदवनात त्याला कोणी असे मित्र पण नाहीत रे. मी घराजवळ राहतो म्हणून मी एक तरी मित्र आहे. आता आम्ही एकमेकांचे मित्र झाल्यामुळे कोणी नसताना माझ्याशी वेणू हळूहळू बोलतो, पण बाकी वेळी आमचा वेणू म्हणजे लाजाळू आहे नुसता. नवीन जागा, नवीन प्राणी असं काही असलं ना की वेणू नुसता लाजतो, बोलत काहीच नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला लाजाळू वेणू असं नाव ठेवलंय. कालूचे बोलणे ऐकून लाजाळू वेणू तिथून निघून थेट घरी गेला. सुट्टी असून हा घरात काय करतोय हे पाहायला वेणूची आई त्याच्या खोलीत गेली तर हा लाजाळू एकटाच कागद घेऊन चित्र काढत बसला होता आणि मधूनच त्याच्या डोळ्यात पाणी येत होते आणि ते पाणी कागदावर पडत होतं. हे पाहून वेणूच्या आईने त्याला जवळ घेतलं आणि तुला नक्की कशाचं वाईट वाटतंय सांग बरं मला असं विचारल्यावर तर वेणू आईच्या कुशीत शिरून रडायलाच लागला. तेव्हा वेणूने जम्बो मला विचित्र म्हणला आणि कालू त्याच्या मित्रांना मी लाजाळू आहे असं सांगत सुटला. मला नाही आवडलं ते. कालू असं का म्हणला मला सगळ्यांसमोर, मला अजिबात आवडलं नाही ते. वेणूचे बोलणं ऐकून आई त्याला समजावत म्हणाली, वेणू मी तुला किती वेळा सांगितलं रे, असा एकटा नको राहत जाऊस. तू जर कुणाशी बोलला नाहीस, खेळला नाहीस तर तुला मित्र कसे मिळणार? आणि मग तुला समोरच्याशी बोलताना कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास कसा येणार? तू असाच गप्प गप्प राहिलास तर तुला नक्की काय वाटतंय, काय म्हणायचंय हे समोरच्यांना कळणार तरी कसं रे बाळा? आज तुला जम्बो विचित्र म्हणाला, नाही आवडलं.
कालूने तू लाजाळू वेणू आहेस असं सगळ्या मित्रांना सांगितलं, तुला ते सुद्धा नाही पटलं. अरे पण मग जर तू आपणहून कुणाशी बोललाच नाहीस, कोणी काही विचारलं तर नुसतं लाजतच राहिलास, तर तू नक्की कसा आहेस हे इतरांना कसं कळणार बाळा? तूच सांग मला. आज तू जंबो आणि कालू समोर बोलला नाहीस, उद्या अजून कोणी नवीन प्राणी मित्र भेटतील, मग त्यांच्या समोर सुद्धा तू असाच लाजत लाजत गप्प बसणार का? अरे बाळा, आपण जोपर्यंत स्वतःहून आपल्याला काय हवं, काय नको, काय आवडलं, काय नाही आवडलं हे सांगत नाही ना, तोपर्यंत समोरचे आपल्याबद्दल असेच वेगळे काहीतरी बोलत राहणार. तू जर जंबोने विचारल्यावर त्याच्याकडे निदान पाहिले जरी असते ना, तरी जंबोला बरं वाटलं असतं. आणि कालूने एवढ्या हाका मारल्यावर तू एकदा जरी त्याच्या हक्केला ओ दिली असतीस तर त्याला सुद्धा छानच वाटलं असतं. पण तू आपण त्यांना असं कसं वाटतो हा विचार करून नुसताच गप्प बसून निघून आलास. आता मला सांग, आपण जर कोणी काही विचारले तर काही बोललोच नाही तर समोरचे त्यांना वाटेल तसाच अर्थ काढणार ना. म्हणूनच आपण न लाजता वेळोवेळी आपल्याला काय आवडतं, काय हवं हे जे कोणी विचारेल त्यांना अगदी बिनधास्त न घाबरता सांगायचं, बोलायचं. अशा वेळेला मग आपल्याबद्दल कोणीही काहीही वेगळा विचित्र विचार करायचा प्रश्नच येणार नाही. आईच्या बोलण्यावर विचार करत आपण नुसते लाजत बसलो की इतर प्राणी आपल्याबद्दल वेगळेच बोलतात आणि मग त्यामुळे नंतर आपल्यालाच वाईट वाटतं. हे वेणूच्या चांगलेच लक्षात आले आणि मग त्याने सुद्धा आता आपण न लाजता धीटपणे हळूहळू का होईना आपल्याशी जे जे बोलतात त्यांच्याशी छान बोलायचे, लाजाळूपणा कमी करायचा असे ठरवत तो स्वतःहून कालू बिबट्याच्या गँगमध्ये गप्पा मारायला गेला. पालकांनो हे लक्षात घ्या, लाजाळू असणं यात काही चुकीचे नाही, पण आपण आपल्या मुलांना तुला आता काय वाटत आहे हे विचारून फिलिंग्स म्हणजेच त्यांच्या भावनांना लेबल द्यायला शिकवले ना, तर त्यांचा लाजाळूपणा कमी व्हायला मदत नक्की होईल. आपण जर सतत सर्व गोष्टींबाबत लाजतच राहिलो तर समोरचे आपल्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ शकतात, हे आपण मुलांना समजवायला हवे. आपले मूल पटकन कुणामध्ये मिसळत नाही, कोणत्याही नवीन व्यक्तीशी लगेच बोलत नाही म्हणजे आपल्या मुलाला प्रॉब्लेम आहे असा समज तर आपण चुकूनही करून घेऊ नये. फक्त त्याला इतरांशी जुळवून घ्यायला नेहमीपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो हे मोकळेपणाने आपण स्वीकारलं ना, तरी आपल्या मुलाचा लाजाळूपणा निम्मा कमी होतो. हे लक्षात घ्या. थँक्यू.